लोक येतात, दारू पितात, घाण पसरवतात आणि दारूच्या बाटल्या फोडतात. जे इथे व्यायाम करणारी, जॉगिंग करणारी जी मुलं आहेत त्यांनी मला हे पण सांगितलं, लघवी करताना मुलींकडे तोंड करून लघवी करतात. इथं पोरं शिकायला येतं तर तिकडून तोंड इकडे तोंड करून मग देतं. ते दारू पित असतात, ते दारू माहीत पिलेले असतात. नसते, ते माहीत नाही द्यायला 12च्या नंतर. दुपारी मी आलेलो आहे तपोवनामध्ये आणि इथे सकाळी पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी मुलं आणि मुली रोज प्रॅक्टिस करतात. जिथं तिथं दारूच्या बाटल्या इथे फोडून पडलेल्या आहेत. इथे मुलं अभ्यास करतायत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मुली सुद्धा पायात चप्पल न घालता शरीराला मजबूत करण्यासाठी ह्या ग्राउंडवरती पळतात, धावतात आणि व्यायाम करतात. त्यांच्या पायाला हे सगळं रुतत असणार. त्यांच्या पायाला जर अपघात झाला तर त्यांची प्रॅक्टिस तर थांबेलच, पण त्याचं किती करिअरचं नुकसान होईल. आपण इथे बघू शकता तपोवनचं मैदान आहे. इथं भावी पोलीस, कोणी आर्मीसाठी प्रॅक्टिस करणारे असतील, खूप विद्यार्थी इथं प्रॅक्टिससाठी येतात. आणि तिथं काही समाजकंटक अशा आहेत, तिथं येऊन दारू पिता, घाण करता, दारू पिऊन ते बाटल्या फोडतात आणि इथं ते आमच्या मुलांच्या पायामध्ये भरतात, त्यांना इजा होते, पायाला इंजुरी होते. त्यामुळे मुलांना प्रॅक्टिसमध्ये थोडीशी दिक्कत येते. तर असं झालं नाही पाहिजे, याच्यावर काहीतरी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, या समाजकंटकांना आळा घातला पाहिजे. इथं भरपूर मुलं प्रॅक्टिस करता, व्यायाम करता, त्यासाठी खूप घातक आहे ते आणि असं झालं नाही पाहिजे. माझी हात जोडून रिक्वेस्ट आहे पोलिसांना की यावर लवकरात लवकर आळा घातला पाहिजे. जे समोर जे आहे सिटी लिंक बसचा बस डेपो आहे आणि इथे मोठा ग्राउंड आहे. संदेश से आते हैं गाणं म्हणतायत, प्रॅक्टिस करतायत. मला उम्मीद आहे काही ना काही ऍक्शन त्वरित घेतली जाईल याच्यावरती. तुम्ही बघू शकताय हा सर्वत्र कचरा फेकून गेलेले आहेत लोक आणि देशाचं भविष्य इथून आपण घडवायचा प्रयत्न करतोय. इथं भरपूर मुलं प्रॅक्टिस करता, व्यायाम करता. माझी हात जोडून रिक्वेस्ट आहे पोलिसांना की यावर लवकरात लवकर आळा घातला पाहिजे.